रमाईचं खूप कौतुक वाटतंय बघ. तिचा जीव तुझ्यासाठी किती तळमळतो बघितलंस ना. कधी रागराग करते तुझा, पण कधी अशी वागते जणू काही तू तिच्या पोटचीच मुलगी आहेस. रमाईच्या डोळ्यात तुझ्याबद्दलची काळजी बघून खूप बरं वाटलं सगळं. धीर धर तू, धीर धर. अहो, मी खरं काय ते कसं सांगू तुम्हाला. मी माझ्याच घरात सुरक्षित नाहीये. मला धोका आहे तो सासूबाईंकडूनच. सासूबाई पदर पसरून भीक मागण्याचं नाटक करत होत्या. पण मला तर शंका येते की कदाचित वैद्य पण सासूबाईंच्या कटात सामील असतील. मला सतत वेदना दुःख देणाऱ्या सासूबाईच आहेत. हे मी कोणाला आणि कसं सांगू रे विठुराय. गोपाळ शास्त्री, तुम्ही अगदी वेळेवर मदतीला धावून आलात त्याबद्दल आभार. हे मानधन तुमच्या वैद्यकीय आणि मी सांगितल्याप्रमाणे खोटं सांगितलं त्याचं दुप्पट पैकी आहेत यात. हे काय? मी खोटं बोललोच नाहीये. जे वास्तव आहे तेच बोललोय. शेंदुराने जे काम केलंय, तुमच्या सुनेच्या घशाची जी दुर्दशा झाली ती बघून मी थक्क आहे. आता कुठल्याच औषध आणि काड्यांनी सुनबाईचा घसा बरा होऊ शकत नाही. हां, तुमच्या ज्ञानासमोर मी काहीच बोलू शकत नाही. तुमचं बोलणं मला मान्यच आहे. पण आपल्यात झालेली ही चर्चा सर्वश्रुत होऊ नये. मी सखूला शेंदूर खाऊ घातला म्हणून तिचा आवाज गेलाय हे तुमच्याकडनं कुणालाही कळता कामा नये. अहो, म्हणूनच ही छोटीशी भेट. या तुमच्या सुनेच्या घशाची जी दुर्दशा झाली, आता कुठल्याच औषध आणि काड्यांनी सुनबाईचा घसा बरा होऊ शकत नाही. अजिबात धीर सोडू नको सखू. अगं, खचून जाणं हा मुळात तुझा स्वभावच नाहीये. आणि गोपाळ शास्त्री काय म्हणाले, अजूनही आशा आहे. अगं, वैद्यक शास्त्रात नसेल पण अजूनही मार्ग संपलेले नाहीयेत. देवाकडे प्रार्थनेचा मार्ग आहे आणि मी तुझ्यासाठी वाटेल ते करीन सखू. गुरु जिंगरोबांना शरण जाईल, बाबाजींच्या पाया पडून ते सांगतील ते करीन. पण सखू, तुला मी बरं करीन. अगं, थांबवतेस कशाला? सखू, मी तुला किती समजावलं, अशी का वागतेस? बरं व्हायचं नाहीये का तुला? अहो, मी कसं सांगू तुम्हाला. ज्यांच्यामुळे माझी ही अवस्था झालीये त्यांच्याच पाया पडून काही होणार नाहीये. नका हो जाऊ तिकडे, नका जाऊ. अगं सखू, काय चाललंय तुझं? मला का थांबवतेस? हे बघ, मी तुला बरं करणारच. मी प्रयत्न करणारच. सोड अगं सखू, सोड. हे बघ, सोड. विठुराय, काय करू मी? कसं समजावून सांगू? कोंडी झाली रे माझी.
बाबाची बाबाची कृपा करावं बाबाची. सुखलं माकलं पोटात घ्या. तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे, पण सखूला बरं करावं बाबाची. मला सखूची अवस्था बघवत नाहीये बाबाची. कर माकडा, हा? आत्ता याद आली वय रे बाबाजींची तुला. लय हुशार आहे ना तू, हा? बायकोवर लय विश्वास आहे ना तुझा. तेव्हा रे बाईला, तेव्हा कसा वागला माझ्याशी? तेव्हा बाईलासारखं वागलाच नाही कर, हा? अपमान केला आमचा, आमच्या विरोधात उभा राहिला. आता तवा नाही आठवण आली? आता आठवण आली वय रे तुला? का टोचायला लागलं म्हणून लगेच पायावर लोळण घेतो वय रे? नशीब समज, तुझ्या बायकोला फक्त शिक्षा केली जिंगरोबानं, तुला नाही केली. क्षमा करा बाबाची. हो मी हजाळ होतो, मूर्ख होतो मी. आता तुम्हाला शरण आलोय बाबाची. तुम्ही सांगाल ते मी करेल. क्षमा मागतोय, पाया पडतोय बाबाची. पण अहो सखूला बरं करावं. अरे तेच उघडून काय होणार आहे रे? आणि तू करून काय होणार आहे दिगू? तू कुणी गेली? कोणी गेली? तुझ्या बायकोनी की नाही? मग तिनं माफी मागायला हवी. आणि फक्त आमची नाही बरं, गुरु जिंगरोबांची पण माफी मागायला हवी. बाबाची एवढंच नाही, एवढंच नाही, तिनं तिच्या मनातून पार इट्टलाला हद्दपार करायला हवं. तिच्या मनात सुद्धा इटुरायाचा विचार यायला न ग. हे समजा जमलं तर मग जिगरोबा विचार करतील तिला माफ करायचं की नाही त्याचा. चे सखू अशी शपथ घेणारच नाही. जीव गेला तरीही ती हे असलं काही करणार नाही, खात्रीनं सांगते. नाही गरम आहे. सखू बाबाची आणि गुरु जिंगरोबांची माफी मागेल आणि त्या विठुरायाचं नाव न घेण्याची शपथ पण घेईल. अका आवाज गेलाय तिचा रमाई. जन्मभर अशीच राहणार आहे का ती? मी तिला समजावून सांगेन बाबाची. मी तयार करेन. पण असं केलं तर सखूला नक्की बोलता येईल ना? हा? सकुनी या सर्व अटी तंतोतंत पाळल्या तर मग तिची वाचा परत येईल. हे असं असेल तर सकू नक्की करेल बाबाची. मी सकूला तयार करेन. ती सगळ्या अटी पूर्ण करेल बाबाची. येतो. जय जिंगरोबा. बाबाजी, अहो हे काय कबूल केलं? खुद्द गोपाळ शास्त्री वैद्यांनी सांगितलं की काहीही झालं तरी सखूचा आवाज परत येणे नाही. अगं ती येळ तर येऊ दे मनोरमे. आता आपल्याला बोलायला काय जातंय? आता फक्त बोलायचं होतं, बोलून मोकळे झालो. तुझा पोरगा आशेवर झुलत राहील तोवर, आणि ती सखू तिचं तो पातूर नाक खेचलं जाईल. सकू अगं कधीतरी ऐक माझं. हे बघ, तुझी ही अवस्था माझ्या उघड्या डोळ्याने नाही बघू शकत. सकू अगं तुझी या त्रासातून सुटका व्हावी म्हणूनच धडपडतोय ना मी. कधीतरी समजून घे मला. सकू हे बघ, मी तुझ्या वतीने बाबाजींना शब्द देऊन आलोय की सकू तुमची आणि गुरु जिगरोबांची क्षमा मागे आणि मनात सुद्धा विठुरायाचं नाव घेणार नाही अशी शपथ घे. कृपा कर सकू, एवढं कर. अगं तू असं केलंस ना तर तुझी वाचा, तुझा आवाज परत येईल असं बाबाजी म्हणाले. ऐक माझं. असं का वागतेस तू सकू? तुला माझ्या भावना, माझी घालमेल कधी समजणार?
तुला असं दुःखात कष्टात नाही बघू शकत मी सखू. आणि तुला बरं करण्यासाठी आपल्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. अगं गोपाळ शास्त्रींसारख्या मोठ्या वैद्यांनी हात टेकलेत सखू. ऐक माझं, शपथ घे आणि शापमुक्त हो. चल चल शपथ घे. ऐक सखू, चल. ऐक माझं, अगं चल शपथ घे. चल चल तू. काय मग दिगू शेठ, इट्याचं नाव मनात बी घेणार नाही अशी शपथ घ्यायला तुमच्या बायकोला तयार केलं की नाही? दिगू, बाबाजी काहीतरी विचारतायत. कसं शक्य आहे विठुरे? भाऊ, विनू, पण सखू शपथ घेणार कशी हो? हा? तिला बोलता कुठं येते नाही का? नाही पण काय हरकत नाही. ती तुमची अर्धांगिनी आहे म्हणल्यावर तिच्या वतीनं तुम्ही शपथ घेऊ शकता. म्हणजे घ्यायला लागल. हा हा, म्हणजे तुम्ही जाहीर शपथ घ्यायची आणि सखू तेच मनातल्या मनात बोलून शपथ घेईल. आणि जर का शपथ मोडली तर पाप दिगूला लागल. बरोबर आहे ना? आणि संध सांगून झाल्यानंतर मग या पादुकांवरचं फूल उचलून सखू शपथ घेईल. दिगू, तू आत्ताच या पादुकांवरचं फूल उचलून शपथ घ्यायचीस. आणि म्या जे बोलल त्याच्या मागोमाग ते बोलायचं. ठीक आहे? उचल फूल. आता म्हणायचं, म्या दिगंबर माझी बायको सखूच्या वतीनं गुरु जिंगरोबांची माफी मागतो. मी दिगंबर माझ्या बायकोच्या सखूच्या वतीने गुरु जिंगरोबा तुमची क्षमा मागतो. तुमची क्षमा मागतो. म्या सखू कळत न कळत माझ्याकडून लई वेळाला जिंगरोबांचा अपमान झालेला आहे. त्याबद्दल मी सखू जिंगरोबांची माफी मागते. मी सखू माझ्याकडून कळत न कळत गुरु झिंगरोबांचा अपमान झालाय. त्याबद्दल मी गुरु झिंगरोबांची क्षमा मागतो. आता यापुढं मी गुरु झिंगरोबांची अण्णा गोजीबाबांची एकनिष्ठ राहणार. त्यांचं पूजन करणार आणि त्यांचं स्मरण करणार. यापुढे मी गुरु झिंगरोबा आणि बाबाजींशी एकनिष्ठ राहील आणि त्यांचं स्मरण आणि त्यांचं पूजन करेन. रमाई, बरी अत्तल घडली. सखूला तर घडलीच, पण दिगूचे कान चांगले टोचले गेले. माझ्यामुळे आहुडना या दुष्ट बाबाजींसमोर मान खाली घालावी लागते. पण काय रे करू मी विठुऱ्या? आणि आता सगळ्यात महत्वाचं, या आयुष्यात मी त्या इटुरायाला कधी बी भजणार नाही. त्याचं नाव बी घेणार नाही, जाहीर बी नाही आणि मनातल्या मनात बी नाही. असं मी इथं वचन देते.
जीव गेला तरी असं वचन मी देऊ शकत नाही. आता सकू पुढे ये, पादुकांवरचं फूल उचल आणि शपथ घे. हे सकू, ऐकू येत नाही वय तुला? पुढे ये, पादुकांवरचं फूल उचल आणि शपथ घे, त्याचं नाव कधी बी घेणार नाही यापुढं. मन मी त्याचं नाव घेणार नाही. मन मी त्याचं नाव घेणार नाही. मन मी इट्याचं नाव घेणार नाही. बाबा बोलायला लागले. बाबा बोलायला लागले. पुन्हा काही घरी आल्यापासून पहिल्यांदाच बोलले बाबा. बाबा बोलायला लागले. बाबा बोलले. त्यात एवढं आनंदानं नाचायला कशाला हवंय? काय वेगळं काय बोललेत? नको तेच बोलतायत. उगाच कौतुक करू नकोस. त्या विठ्याचंच नाव घेतायत ना. बाबाजी, मी 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 क्षमा मागते. मी यांच्या वतीनं क्षमा मागते. याला क्षमा करा. आपण सखूवर बंदी घालतोय, पण हे बघा काहीतरी विपरीतच वागतायत. क्षमा करा यांना बाबाजी, क्षमा करा. अहो, पादुका का उचलल्या? विठ्ठल 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 विठ्ठल. काय चाललंय तुमचं? अरे काय करतो थेरड्या? अरे अरे उत्तर खाली. काय करतो या? झपाटलाय का काय याला? ए! विठ्ठल 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 ए! विठ्ठल विठ्ठल एवढी हिंमत झाली का तुझी? विठ्ठल.
मनोरमे संपलं आता. सत्यानाश होणार आहे तुझ्या या घराचा, घराण्याचा आणि समध्यांचा. तुझ्या नवऱ्यानं तुझ्या सुनेनं चूड लावली या घराला. आता जळून खाक होणार समजे. बाबाजी झिंगरोबाचा अपमान करतो वैर. झिंगरोबाचा अपमान करणारा टिकत नसतो, सत्यानाश होतो त्याचा. मारा. बाबाजी 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 रागू नका बाबाजी, मी पाया पडते तुमच्या बाबाजी. मग क्षमा करा, मी यांच्या वतीने माफी मागते बाबाजी. वच्छे, एका परीने दादाने महामायला चांगलंच लोळवलंय म्हणायचं. बघ कशी पायाशी आली. बाबाजी हे असं लोटांगण घालून काय होणार नाहीये मनोरमे. तुझ्या घरात जे बी काय घडतंय की नाही ते लय घाणेरडं आहे. प्रलयकारी शक्ती आहेत, विध्वंसक शक्ती आहेत समध्या. आता काही खरं नाही तुमचं. या वाईट शक्तीने झपाटलाय तुझ्या नवऱ्याला. आता त्या शक्ती काय काय करून घेतील तुझ्या नवऱ्याकडनं बघशीलच तू. पादुका विहिरीत टाकतोय रे तू. बोललो तो कोकलून कोकलून सांगत होतो घेऊन जातो या थेरड्याला मठात, पण नाही. कुळका आला होता याचा तुम्हाला. अरे या थेरड्याने आता काय केलं बघितलं ना तुम्ही. बघा बघा तुमच्या कर्माची फळं बघा. अरे बघताय काय. घेऊन जा त्याला, बांधून ठेवा, खोलीत डांबून ठेवा त्याला. न्या त्याला. हो बाबाजी हो. दिगू यांना आत घेऊन जा आणि त्या पादुका विहिरीत बाहेर काढून घे. हो. विठुऱ्या, काय चाललंय हे सगळं? बाबाजी 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 ऐका तरी. बाबाजी बाबाजी तुम्ही असं रागू नका. बाबाजी ऐका तरी. बाबाजी तुम्ही रागू नका, पण मला मान्य आहे ती सखू फार विचित्र वागतीये. आणि आता हे सुद्धा विठ्ठल नाम घेऊनच बोलतायत. तुम्ही रागू नका, रागू नका बाबा. अगं तुझ्यावर कशा पायी रागवेल मी. तुला दिसत नाहीये का समजत नाहीये, मला काही कळतच नाहीये मनोरमे. तुझं कुकू आता बोलायला लागलंय. कस काय बोलायला लागलं. आपण खोलीत ठेवलं होतं त्याला, तिथं काढा देत होतो तेव्हा असर होत होता. पण आता खोलीच्या बाहेर आला तर काड्याचा असरच होत नाही. हे असं कसं व्हायला लागलंय. तुझा नवरा बरा व्हायला लागलाय हे तरी ध्यानात येत आहे का बिंडो. अरे देवा. हे असेच जर बरे होत गेले ना, बोलायला लागले, त्यांना समजा आठवायला लागलं, तर मग तुझं बिंग फोडणार ते.